बीडच्या गेवराई तालुक्यामध्ये वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। भर उन्हाळ्यामध्ये पपई पिकांचं लाखो रुपयांचं पाणी विकत घेऊन फळबाग जोपासली होती। मात्र काल झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे संपूर्ण बागेचं प्रचंड नुकसान झालंय। तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केलेली आहे। जालना जिल्ह्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशीही अनेक भागामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली। या पावसामुळे जिल्ह्यातील फळबागायतदारांचं मोठं नुकसान झालेलं आहे। जालन्यातील नंदापूर शिवारामध्ये शेतकरी प्रकाश उबाळे यांच्या लिंबू बागेचं यामध्ये मोठं नुकसान झालेलं आहे। नांदेडहून बिदरला जाणाऱ्या हाणेगाव ते कर्नाटक बॉर्डरपर्यंतच्या रस्त्यावर खड्डे पसरलेले आहेत। त्यामुळे रस्त्याला तलावाचं स्वरूप प्राप्त झालंय। दरम्यान तेलंगणा, महाराष्ट्र, कर्नाटक या 3 राज्यांना जोडणारा हा मुख्य रस्ता असून खड्डे लवकरात लवकर बुजवण्याची मागणी नागरिकांनी केलेली आहे। संभाजीनगरच्या फुलंब्रीमधील तहसील कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी गोपनीय दौरा केला। त्यांनी कार्यालयाच्या पायरीवर खुर्ची टाकून कर्मचाऱ्यांची हजेरी घेतली। यावेळी 16 पैकी 3 कर्मचारी उपस्थित होते। त्यामुळे गैरहजर कर्मचाऱ्यांची पगार कपात करून त्यांची नोंद सर्व्हिस बुकमध्ये करण्यात आलेली आहे। लातूरच्या औसामध्ये प्रहार जनशक्तीच्या कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयावर अर्धनग्न आंदोलन करत तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे। तात्काळ बच्चू कडूंच्या मागण्या मान्य करा, अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन करू असा इशारा कार्यकर्त्यांनी दिलेला आहे।